हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण अमेरिकेतले शिक्षण पद्धतीबद्दल, स्कूलिंगबद्दल जाणून घेऊया. मला तर खूप क्युरिओसिटी होती. मला वाटते आपल्यालाही सर्वांना असेल. तिथे शाळा कशा आहेत, तिथे शिक्षण कसं आहे सगळं. त्यामुळे मी खूप गोष्टी अगदी फर्स्ट हँड जाणून घेतल्या. मग मला वाटलं हे आपल्याशी शेअर करावं. म्हणजे चांगलं असलेलं आपण घेऊ आणि चांगलं नसलेलं घ्यायला नको. जे आपलं चांगलं आहे तर आपण फॉलो करायचं. अमेरिकेत का नाही, शाळा 2 प्रकारच्या असतात, पब्लिक स्कूल्स आणि प्रायव्हेट स्कूल्स. पब्लिक स्कूल्स म्हणजे कम्प्लिटली सरकारनं चालवल्या गेलेल्या शाळा. प्रायव्हेट स्कूल म्हणजे प्रायव्हेट. आपल्याला माहीत आहे, आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल्स आहेत की. पण फरक एवढा आहे, अमेरिकेत मोर दॅन 80% लोक आपल्या मुलांना पब्लिक स्कूलला पाठवतात आणि अगदी 10 ते 20% पर्यंत प्रायव्हेट शाळांना पाठवतात. आणि ह्या पब्लिक स्कूल पण त्यांच्याही बसेस असतात. म्हणजे फक्त ते एरियातले मुलांना घेऊन जायला. आता मी तुम्हाला सांगते का तसं आहे म्हणून. आणि हे बस पण फ्री असते, शाळा पण फ्री असते. आणि प्रायव्हेटमध्ये तुम्हाला फीज भरावी लागते. आणि आपले हे इंजिनियर्स लोकांची सगळ्यांची मुलं पब्लिक स्कूलमध्ये जातात. आणि ह्या पब्लिक स्कूल्स हे ना ग्रेड दिलेलं असते. आपल्याकडे कसं आपण फाइंड आउट करावं लागते कुठली शाळा कशी आहे, काय आहे. तिथे तसं नाही. तिथे प्रत्येक शाळेला ग्रेड दिलेले असतात त्यांचे प्रगतीवरून. त्यामुळे तुम्ही तर बघून हे करू शकता. तरी तिथे एक नियम आहे, तुमचे एरियात कुठली शाळा आहे तुम्ही त्या शाळेला घालावं लागते. प्रत्येक एरियात शाळा असतात. आणि सपोज नाही, मला माझे मुलाला दुसऱ्या एरियातले शाळेत घालायचं आहे, तर मी घालू शकते का? कंडिशन आहे, त्या एरियातली मुलं तिथे एनरोल झाल्यावर तिथे जागा शिल्लक असली तरच तुमच्या मुलाला त्या एरियातले शाळेत ॲडमिशन मिळेल, अन्यथा नाही. म्हणजे आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातले शाळेत आपण आपल्या मुलांना घालायला पाहिजे. आता ह्याच्यामुळे तिथे काय झाले माहिती आहे का? जरा आपल्याकडे आणि त्यांच्याकडे फरक आहे. ज्या एरियातल्या शाळा एकदम चांगल्या आहेत, 10-10-10 म्हणजे एलिमेंटरी, मिडल आणि हायस्कूल सगळ्यांना 10-10 पॉईंट्स आहे, मॅक्झिमम 10 पॉईंट दिलेले असतात. अगदी अशा टाईपच्या शाळा आहेत. त्या एरियातल्या घराच्या किमती गगनाला जाऊन भेटलेल्या आहेत, एकदम कॉस्टली. आपल्याकडे कसं असते, सिटी जवळ असलं की त्या एरियाला जास्त किंमत. इथे असं नाही आहे. कुठल्याच कोपऱ्यात लांब असू देत, तिथल्या शाळा एकदम चांगल्या असल्या की तिथल्या घरांच्या किमती जास्त आहे का नाही, जरा वेगळं आपल्याकडचे पेक्षा. हे झालं शाळांविषयी. आता ॲडमिशन कधी घ्यायची? आपल्याकडे कसं मूल बोलायला चालायला लागलं की लगेच आपण ॲडमिशन घेतो. तिथे 5 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलाला कुठल्या शाळेत ॲडमिशन दिलं जात नाही. आणि वर्गातली संख्या काय आहे? 30 मॅक्झिमम, 20 ते 30. 30चे वर एकाही मुलाला
घेतलं जात नाही. आपल्याकडे कसं 70-72 नाही तिथे तसं. तिथे फक्त 30 म्हणजे मॅक्झिमम 20 ते 30 एवढ्या मुलांना ॲडमिशन एका वर्गात बसवलं जाते. आता आपल्याकडे मिड डे मील असतात. आता हे पब्लिक स्कूल्स म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल्स मध्ये तिथे असते का, तर असते, पण जरा पद्धत वेगळी असते. तिथे कॅन्टीन असतात आणि त्या कॅन्टीनमध्ये सगळं अमेरिकन फूड जे असतो, दूध मिळते, त्याच्याशिवाय पिझ्झा बर्गर वगैरे जे अमेरिकेतले खायचे पदार्थ आहेत ते सगळे मिळतात. तिथे मात्र एक रूल आहे, म्हणजे जे फायनान्शियली ज्यांची लेवल कमी आहे त्यांना फ्री लंच पास म्हणून दिलं जाते. त्या मुलांना सगळं फ्री, काय हवे तर दूध प्रत्येक मुलाला दिलं जाते, कॅन, मिल्क कॅन. आणि बाकीची मुलं पैसे देऊन घेऊ शकतात किंवा मुलांनी घेतलं त्यांचे आईवडिलांना मेसेज येते, ते मेसेजवरनं आईवडील घरातनं पैसे भरू शकतात. म्हणजे प्रत्येक शाळेची कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनमध्ये हे सगळे खाण्यापिण्याच्या सुविधा असतात. आणि तिथला वेगळं वाटलेलं मला म्हणजे तिथे बरेच मुलांना का नाही नट्सची अलर्जी असते. कुठलेही नट्स खाल्लं की त्यांना त्याचे वासानं सुद्धा बरेच अमेरिकन मुलांना हे आहे. त्यामुळे कितीतरी शाळांना नट्स नॉट अलाउड म्हणून बोर्ड लावलेला असते. माझी विद्यार्थिनी म्हणाली तिचे मुलीला सुद्धा ती डबेला पोहे देताना पोहेत शेंगदाणे घालत नाही का, म्हणजे अलाउडच नाही का, म्हणजे कितीतरी मुलांना नट्सची अलर्जी आहे म्हणून नट्स आर नॉट अलाउड. हे झालं खाण्यापिण्याचं. आणि ह्याच्याशिवाय आपण आधी क्लास टीचरला सांगायचं असते आपल्या मुलाला कुठल्या गोष्टींची अलर्जी असते किंवा मुलाला काय आवडते. क्लास टीचर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते म्हटले. हे झालं खाण्यापिण्याचं, म्हणजे आपल्याकडे मिड डे मील असते. पण हे का नाही सगळे मुलांना एकदम सोडलं जात नाही बरं का. का म्हणजे कॅन्टीन एरियात बसून खायला तेवढे मुलांना, पूर्ण शाळेचे मुलांना एट ए टाईम, त्यामुळे क्लास वाईज सोडलं जाते. आणि आपल्या वर्गाला सोडल्या वेळा ती मुलं तिथे जातात, काय आपल्याला हवं तर घेऊन खातात. आणि पास असलेले मुलांना फ्री आहे, बाकीची मुलं पैसे देऊन खाऊ शकतात किंवा घरातले पैसे भरू शकतात किंवा तुम्ही घरातनं सुद्धा डबा देऊ शकता. आता युनिफॉर्म तिथे शाळांना युनिफॉर्म नाही, कुठल्या प्रकारचं युनिफॉर्म नाही. आणि एक गोष्ट जी मला आवडली नाही, तुम्हाला आवडली का नाही सांगा नक्की. तिथे का नाही आपल्याकडे कसं स्पोर्ट्स, म्युझिक, ड्रामा हे सगळं को करिक्युलर म्हणून धरलं जाते, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर. तिथे तसं नाही. हे सब्जेक्ट्स पण मेन सब्जेक्ट्समध्ये धरले जातात. आणि मुलांना बिलकुल असं कंपल्सरी नाही मॅथ्स घ्यायला पाहिजे, सायन्स घ्यायला पाहिजे. आपल्याकडे कसं 10वीपर्यंत तरी सगळे विषय कंपल्सरी, तिथे फ्रीडम आहे मुलांना. मला वाटते हे फ्रीडममुळे कितीतरी मुलं मॅथ्स, सायन्स हे सगळं सोडूनच टाकतील ना. आपल्याकडे आपण कंपल्सरी करतो म्हणून मुलं शिकतात. त्यामुळे मला तर वाटते ॲटलिस्ट प्रायमरी एज्युकेशन 10वीपर्यंतचं तरी आपल्याकडचंच चांगलं आहे. नो डाऊट आपण थोडंफार कंपल्शन करतो, पण हे लहान वयात कंपल्शन पण महत्त्वाचं आहे. फ्रीडम दिलं की काय हो, मुलं आपल्याला हवं तसं वागतील. मग कोणी मॅथ्स, सायन्स आहे त्यामुळे ॲक्च्युअल त्यांना त्यात इंटरेस्ट आहे का नाही हे सुद्धा कळणार नाही. त्यामुळे मला वाटलं ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे चांगलं आहे. जरा आपल्याकडे
आपण कंपल्शन केलं तरी तर चांगल्यासाठी आहे. आता स्कूल टायमिंग्स काय आहे तिथे? सहसा 8 ते 3, 3:15 पर्यंत स्कूल टायमिंग्स असते. आणि ह्या शाळा मी तुम्हाला सांगितल्यासारखं 12वी पर्यंत असतात. एलिमेंटरी, मिडल आणि हायस्कूल म्हणतात. 12वी पर्यंतचं तिथे शिक्षण होते. आणि मुलांना आपल्याकडचेपेक्षा जास्त फ्रीडम दिलं जाते. आता तर चांगलं योग्य अयोग्य प्रत्येकाचं स्वतःचं मत असते. आणि मुलं अगदी आनंदानं जातात शाळेत. तिथलं त्यांचं सगळं सिस्टम पण चांगलं आहे. ग्रेड्स असतात आणि परीक्षा पण सारख्या टेस्ट नसतात. त्यांच्याकडे एकदम ॲन्युअलच टेस्ट असते. आणि स्प्रिंगची सुट्टी म्हणून मार्चमध्ये असते, त्याच्यानंतर परीक्षा असतात. आणि प्रेशर नाही आहे, बिलकुल प्रेशर नाही आहे. फ्लेक्सिबिलिटी आहे. आणि टेस्ट हे सगळ्या कम्प्युटराइज्ड असतात. आपल्याकडे कसं अजूनही आपण हातानं लिहितो परीक्षांना वगैरे, तिथे नाही आहे. कम्प्युटराइज्ड असते, ग्रेड वाईज असते आणि हार्ड असे रूल्स नसतात. जरा फ्लेक्सिबिलिटी जास्त असते, फ्रीडम जास्त असते. आणि ही सगळी तिथली शिक्षण व्यवस्था आहे. तुम्हाला आवडली का नाही हे मला कळवा. हॅव ए गुड डे.